गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि आता भुजबळांनी नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून आपला अपमान झाल्याचं म्हटलंय. दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं, ह्युमिलिएशन खूप होत आहे. छगन भुजबळांनी नाशिकच्या लोकसभेच्या तिकिटावरून आपला अपमान झाल्याचं म्हटलंय. दिल्लीतून माझं तिकीट निश्चित झालं तरी उमेदवारी जाहीर झाली नाही असं सांगतानाच ह्युमिलेशन हा शब्द भुजबळांनी वापरला. ह्युमिलेशन म्हणजेच अपमान. याच अपमानामुळे मी माघार घेतली तरी 15 दिवस नाशिकची उमेदवारी जाहीर झाली नाही हे सूचकपणे सांगून भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरून निशाणा साधला. इच्छा व्यक्त केलं होतं. मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकची लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं, ह्युमिलिएशन खूप होत आहे. काय मी थांबून घेतो. त्या समोरचा जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत. कोणाला द्यायचं त्यांना द्या. आणि ती माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली. या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात. नाशिक लोकसभेसाठी भुजबळ इच्छुक होते. दिल्लीतून भाजपच्या श्रेष्ठींची पसंती भुजबळच होते. मात्र जागा शिंदे गटाची असल्यानं शिंदे गटानं विरोध केला. मात्र आता राज्यसभेच्या खासदारकीसाठीही भुजबळांनी इच्छा व्यक्त केली. पण भुजबळांऐवजी अजित पवारांनी संधी पत्नी सुनेत्रा पवार यांना दिली. अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत आहे. काय असेल कदाचित तो दैवाचा भाग असेल, कदाचित काही कंपल्शन्स असतील पार्टीच्या. लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही वेळी तुमच्यावरच का अन्याय? ते त्यांना आता विचारा कोणाला जनायचं, मला काय माहिती काय. ओबीसीचा चेहरा म्हणून ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा. मात्र भुजबळांच्या अशा वक्तव्यावरून शिंदेच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सारखी सारखी नाराजी बरोबर नाही. भुजबळांना काय पाहिजे एकदाचं देऊन टाका असं शिरसाट म्हणाले. छगन भुजबळ कोणत्या गोष्टीवर खुश होत आहेत त्याचं खरं तर संशोधनच केलं पाहिजे. नाराजगी मतदारसंघाच्या वेळेला पण आता पण मला वाटतं ह्या पक्षांनी अंतर्गत पक्षाचा तो निर्णय असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु अजितदादांनी याचा विचार केला पाहिजे. यामुळे त्यांच्या पक्षातली जरी नाराजगी असली तर त्याचा परिणाम महायुतीवर होतोय आणि महायुतीला हे परवडणार नाही. नेमकं काय पाहिजे एकदा देऊन टाका ना. तर काय तो निर्णय घेऊन टाका ना. हे पाहिजे ते झालं मग काहीतरी आरक्षणचा विषय येतो कधी काय येतो आणि याच्यामुळे खऱ्या अर्थानं वातावरण हे गढूळ होत चाललेलं आहे. माझी स्पष्ट भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याच्यावर काहीतरी एकदा निर्णय घेतला पाहिजे. इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी चिमटा काढलाय. भुजबळांना कधी न्याय द्यायचा हे अजित पवारांनी ठरवावं असं जयंत पाटील म्हणाले. आता तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचा पक्षात त्यांचे नेते त्यांच्या बाबतीत काय ठरवतात यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ते ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. त्यांना न्याय द्यायचा किंवा नाही आणि कुठे द्यायचा हे त्यांचे श्रेष्ठी ठरवतील. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे दादांचं खोटं आहे. तुम्ही काय होतं सध्या 1 मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला. कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला याच्यातलं काही माहिती नसतं. मस्तपैकी बातम्या पेरण्याचं काम तुम्ही करता, तो तुमचा अधिकार आहे. पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही.
प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण, मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फारच जवळचे मित्र असतील, हे आमचा फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत. त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हॅलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम. एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. छगन भुजबळ नाराज नाहीत, विरोधकच तशा बातम्या पेरत असल्याचं अजित पवार म्हणतायत. पण आधी नाशिक आणि नंतर राज्यसभेलाही संधी न मिळाल्यानं मनातली खतखत तर भुजबळांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.